नमस्कार मित्रांनो. अल निनोमुळे भारतासह दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि प्रमुख साखर उत्पादक असलेल्या ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. सध्या जागतिक बाजारात साखरेची टंचाई जाणवत आहे. पुढील हंगामात उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. साखरेचा खरेदी दर हा सरासरी 10% अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात गळपासाठी उसाचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारकडून साखर उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार आहे. सध्याच्या इथेनॉल खरेदी दराचा विचार करता कारखान्याकडून होणाऱ्या साखर खरेदीचा दर हा 35 ते 39 रुपये प्रति किलो दरम्यान राहिल्यास इथेनॉल उत्पादित करणे फायदेशीर ठरते. पण साखरेचा खरेदी दर जर 40 रुपयाहून जास्त राहिल्यास इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे कारखान्याकडून साखरेचा पाक, ऊसाचा रस आदीपासून इथेनॉल उत्पादन केले जाणार नाही. राज्यातील खाजगी सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पासाठी सुमारे 35,000 कोटी रुपयाची आर्थिक गुंतवणूक केली आहे. साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पांना केंद्र सरकारने व्याज अनुदान दिले होते. 6% व्याज माफी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यामुळे 5-6 वर्षात राज्यातील कारखान्याची इथेनॉल उत्पादन क्षमता वार्षिक 350 कोटी लिटरवर गेली आहे. पण आता इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नसल्यामुळे यंदा इथेनॉल प्रकल्प बंद राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून किमान वर्षभर तरी बहुतांश इथेनॉल प्रकल्पाला टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये मका तांदूळ आधारित इथेनॉल प्रकल्पाची संख्या मोठी आहे. देशात तयार झालेल्या इथेनॉल विरोधी वातावरणामुळे धान्य आधारित उद्योगही अडचणीत आले आहेत. तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी थांबविल्यामुळे प्रकल्प 12 महिने चालविणे कठीण होत आहे. त्यासह धान्य खरेदीपासून विक्रीपर्यंत साखळीही अडचणीत आली आहे. परिणामी धान्य आधारित इथेनॉल उद्योगावर काळे ढग निर्माण झाले आहेत. साखर खरेदीचा दर 40 रुपयाच्या वर गेल्यास कारखाने इथेनॉल उत्पादित करणार नाहीत. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली तरीही इथेनॉल उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या जास्त खर्चिक राहणार आहे. वर्षभर इथेनॉल निर्मिती ठप्प राहण्याची शक्यता असल्याने संपूर्ण इथेनॉल उद्योगाने त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक अडचणीत येणार आहे. केंद्र सरकारने इथेनॉल उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याची गरज असून इथेनॉल प्रकल्प चालू कसे राहावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. धन्यवाद.